सकाळीच तिची लगबग सुरू झाली. मुलांना शाळेत पाठवून ती तयार झाली. पिशवीत काहीतरी कोंबून ती बाहेर पडायला निघालीस की आतून आवाज आला, कुठं मरायला चाललीस? रात्रीची ढोसून पडलेला तिचा नवरा अजूनही खाटेवरच होता. शेजाऱ्यासोबत कालच भांडण झाले होते. याच्या धिंगाण्यामुळे त्याने त्यामध्ये मारसुद्धा खाल्ला होता. आज कामावर जाणार आहे आणि तो आज कामावरही जाणार नव्हता. हिने सुद्धा आज मालकिनीला सुट्टी मागितली होती. हिने दारातूनच आत डोकावलं आणि जाऊन येते जरा कामावर. मालकिनीने लवकर यायला सांगितलंय. आज जेवण तयार करून आहे, फक्त सायंकाळी येईल लवकरच. तो तसाच ऐकून पुन्हा तंगड्यावर करून पडला. ही पिशवी घेऊन निघाली. बस स्टँडवर आली. बस लागली. बस सुटायला वेळ होती. तेवढ्यात बस स्टँडवरील दुकानाकडे तिचं लक्ष गेलं. खोबऱ्याचे लाडू तिला दिसले. तिने पर्स उघडली आणि आतमधील आपली संपत्ती किती आहे ती मोजली. पुन्हा विचार केला. बसचे येण्या जाण्यास खर्च वगळता 10 रुपये शिल्लक राहणार होते. आतून समाधान झाले आणि तिने तशीच दुकानात जाऊन तिने एक लाडू कागदात गुंडाळून पिशवीत कोंबला. बस सुरू झाली. मागे पडणारे गाव आता तिला अनोळखी वाटू लागले. रस्ता परिचयाचा होता. मनातील ओढ वाढत चालली होती. दगदग वाढत चालली होती. फार दिवसांनी तिने तो रस्ता मापला होता. डोळ्यात पाणी जमा व्हायला लागले की ती पदराने पुसून काढत होती. त्यातच तिला तंद्री लागली. 2 तास गाढ झोपी गेली. तेवढ्यात कानावर आवाज पडला, बाई, आलं तुमचं गाव. दचकून उठली आणि खाली उतरली. धुळीची लोट उठत बस निघून गेली. मात्र हिच्या मनातील धूळ आज त्याहूनही निघाली होती. तो वास तिला परिचयाचा होता. नाक्यावरचे डोळे जणू तिला कशी आहेस हे विचारत होते. ती निघाली. गावाच्या वेशीपाशी आली, पण कुठे जायचे या विचारात पडली. तिने तसाच मार्ग बदलला. झपझप चालू लागली. शेतीचे बांधे नजर पडले. एक एक शेत ओलांडत ती पुढे निघाली. श्वासाची आर्द्रता वाढतच चालली होती. एका शेतीजवळ ती येऊन थांबली आणि एक माणूस तिला दिसला. एक माणूस विहिरीचे मोठ धरून होता, अंगाची काळी झालेला. ती त्याच्याकडे बघतच राहिली. हळूहळू चालत ती मागे येऊन उभी राहिली आणि तिने आवाज दिला, दादा. एवढेच शब्द फुटले. त्याने वळून बघितले. डोळे पाणावले. अनेक वर्षांनी बहीण आलेली. काय बोलू काय नको असे झाले. दोघांच्या पण सध्या फक्त बघतच राहिले. चल घराकडे, तिकडेच बोलूया. तो पुटपुटला, नको दादा, घाईने आलोय. सायंकाळपर्यंत घरी पोचायला हवं. मुलं येतील शाळेतून, म्हणून सरळ इकडेच आले. बस इथेच, बाकी येणे कसं? असं बोलल्यानंतर तिने पिशवीत हात टाकून एक पाकिट काढले. ते उडून लाल धाग्याची एक राखी बाहेर काढली. अरे च्या, आज राखी होय. गेले अनेक वर्षे या सणच विसरायला झाला होता. आईवडील गेले. मागे कर्जाचा डोंगर. त्यात हाती असलेली शेती विकावी लागली. त्यात ही बहिणीच्या नवऱ्याने मागितलेला हिस्सा, आपल्या बायकोने घातलेला गोंधळ, यात कुणाच्याही हातात काही लागलं नाही. ताटातूट मात्र झाली. कर्ज फेडून शिल्लक एवढी सुद्धा उरली नाही की वाटणी करून दोघांचे समाधान होईल. त्यानंतर आज दोघे एकमेकांना बघत होते. त्याने हात पुढे केला. तिने राखी बांधली. आरतीचे ताट नव्हते, मात्र तिच्या भरल्या डोळ्यांनी भावाचे औक्षण होत होते. बस स्टँडवरील दुकानातून आणलेला भावाच्या आवडीचा खोबऱ्याचा लाडू तिने भरवला. त्याचे सुद्धा डोळे भरून आले. नवे जुने सर्व बाहेर पडले. सुखदुःखाच्या गप्पा रंगत आल्या. आज दोघेही लहान झाले होते. तुटलेली नाळ पुन्हा जुडली होती. दुपार उलटून गेली होती. तिने विहिरीवर जाऊन चेहऱ्यावर पाणी मारले. अनेक दिवसापासून मनावर साचलेली धूळ धुवून निघाली होती. पदराने चेहरा पुसतच ती म्हणाली, येतो दादा आता. बस मिळाली की सायंकाळी आधी घरी असणार. राहून जा आज असे त्याला म्हणायचे होते, पण त्याला माहीत होते ही घरी येणार नाही आणि परत गेली नाही तर हिचा नवरा धिंगाणा घालणार. बरं, सांभाळून जा. नमस्कार करतो म्हणत तिने दादाच्या पायाला हात लावले. तिला वर उचलताना त्यातील नजर तिच्या फाटलेल्या ब्लाऊजमधून डोकावणाऱ्या तिच्या पाठीकडे गेली. तिला ते कळले. तसेच तिनं लगबगीने आपली दारिद्र्य आणि गरिबी झाकण्याचा प्रयत्न केला. त्याचे डोळे डबडबले. तिने मान खाली टाकली. भरून आलेले डोळे भाऊ बघू नये म्हणून तशीच चालायला निघाली. हा मात्र स्तब्ध उभा होता. तिच्या पाठमोऱ्या देहाचे दूर जाण्याचे ते क्षण त्याला असह्य होत होते. थोडे दूर जाताच तिने मागे वळून बघितले.
त्याचे डोळे भरून आले होते. दोन्ही हात त्याने पायजम्याच्या दोन्ही खिशात घातले होते. तसेच रिकामे खिसे बहिणीला दाखवले. ती हसली आणि तशीच पुढे चालायला लागली. त्याला तिचे हसणे कळलेच नाही. ती नाक्यावर आली, बसमध्ये बसली. बस चालायला लागली. तिच्या नेहमीच्या जीवनाकडे तिचा पुन्हा प्रवास सुरू झाला. बसमध्ये शेजारची बाईसुद्धा माहेरी जाऊन येत होती. तिने विचारलं, काय ग, भावाने काय दिले राखीला? ती फक्त हसली. आज तिला तिचा भाऊ परत भेटला होता.